नमस्कार. मंजिरी धामणकर यांच्या लेखनाच्या विविध पैलूंवर आधारित अनुनाद या संगीत, नाट्य, अध्यात्म आणि साहित्यमय प्रवासात सर्व रसिक सहप्रवाशांचं मनापासून स्वागत. तर आम्ही तिघीजणी मिळून सादर करीत आहोत अनुनाद. नाद सरे अनुनाद उरे, नाद सरे अनुनाद उरे, मग तोही विरुनी जाई, तुमच्याही हृदयात निनादो सुरेल हा अनुनाद. रसिक हो, अशा अनुनादांचं मग कधीतरी मनात फ्युजन होतं. मात्र हे फ्युजन विदाऊट कन्फ्युजन असतं. कारण माझ्या लेखी फ्युजन म्हणजे परंपरांचा आधुनिक अन्वय. पण हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली या परंपरांचंच अगदी समूळ उच्चाटन होताना दिसतंय. आपली संस्कृती, आपली भाषा, आपलं जेवण यांची चक्क लाज वाटू लागली आहे. विशेषतः मराठी माणसाला. नाही पटत ना? ऐकूया हा लेख. मराठा तितुका खेळ व्हावा. मराठी माणूस कसा ओळखावा? ज्याची इंग्रजी स्पेलिंग्स कधी कधी बरोबर येतात, पण जो तू लिहायचं असेल तर तू असं लिहितो. जो आपल्या कॉन्व्हेंटमधल्या मुलीला रामा अँड कृष्णा वेअर अवर हिरोज आणि रावणा अँड कंसा वेअर विलन्स अशी मोलाची माहिती देतो. तो महाराष्ट्रातच जन्मलेला, मराठी शाळेत शिकलेला, अगदी पुण्या मुंबईतच स्थायिक झालेला मराठी माणूस आहे हे नक्की ओळखावं. दत्तगुरू, तुम्हीच महाराष्ट्राचे वाली व्हा आणि मराठीपणाचा डंका भारतभर पिटा. अन्यथा मराठा तितुका खेळ व्हावा इतकंच नव्हे तर मराठा तितुका लोळ व्हावा अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. अस्वच्छतेच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, अस्वच्छतेच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, थुंकू कचरा करू, थुंकू कचरा करू. अशी विडंबन गीतं बरेच जण रचतात. पण मंजिरीने केलेला एक आगळा वेगळा उपक्रम मात्र दाद देण्याजोगा आहे. तिला उर्दू शायरी, गझल खूप आवडते आणि मग इतरांनीही ती वाचावी, ऐकावी अशी तिची सक्रिय तळमळ असते. रफिकों से रकीब अच्छे, रफीक म्हणजे मित्र, रकीब म्हणजे शत्रु. रफिकों से रकीब अच्छे जो जलकर नाम लेते हैं, गुलों से खार बेहतर, खार म्हणजे काटे, गुलों से खार बेहतर जो दामन थांब लेते हैं. मित्रापेक्षा शत्रूच बरा, ईर्षेनी तरी नाव घेतो, फुलापेक्षा काटाच बरा, पदरात तरी गुंतून राहतो. ओठावर घोळव ग, मम गीत अमर कर ग, होऊन सखी माझी, मम जीवन सावर ग. भंगली जरी प्रीत छळायास तरी, ये फिरुनी मजसी दूर करायास तरी, रंजिशी सही. रंजिश म्हणजेच कटुता कशा पद्धतीने नात्यात येते. खरं तर अशी कटुता नात्यात येऊ नये असं आपल्याला अगदी मनोमन वाटत असतं. पण प्रत्यक्षात मात्र इतर कुठल्या जाऊ दे, माणूस या नात्यानं सुद्धा आपण परस्परांशी वागण्याचं सौजन्य दाखवत नाही. असंच वर्षानुवर्ष चालत आलेलं साप मुंगसाचं म्हणजेच सासू सुनेचं नातं. आणि हो, लसूण घालू नकोस भाजीत, तुझ्या माहेरी घालतात तसा. नुसतं लसूण नको म्हणून सांगा ना, माझ्या माहेरचा उद्धार कशाला. सासू सुनेप्रमाणेच नवरा बायको हे रसायन तर अजबच. ए बायको, मानलं हा तुला. इतका छान सल्ला आयुष्यात पहिल्यांदाच दिलास. कशी ग एकदम एवढी हुशार झालीस? अहो, मी पहिल्यापासून हुशारच आहे. माझी हुशारी ओळखण्याइतके हुशार तुम्ही आज झालात. आई बडबड करू नको. पोटाचा एवढा नगारा झालाय तो. त्या कानातल्या हिऱ्याच्या कुड्या द्यायला काय सैतान आला होता वाटतं. वेळी अवेळी त्या टोळ भैरव मित्रांना घेऊन येणं. मी सैतान?
आणि तू मोठी पुण्यवान लागून गेलीस की नाही. पण असं असलं ना तरी सहजीवनात सुद्धा एक व्यक्ती म्हणून स्वतःचं असं अस्तित्व जपणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं बरं का. एक नवश्रीमंत तथाकथित उच्चभ्रू वर्ग जो अलीकडे उदयाला आला आहे तिथला दिखाऊपणा, खोटेपणा चीड आणणार आहे. बघा अशाच विशाल महिला काय बोलतायत ते. आता आपल्या प्रेसिडेंट मिसेस खांबेटे 15 ऑगस्टच्या प्रोग्रामबद्दल बोलतील. थँक्यू हा मिसेस ठाकरे. 15 ऑगस्टला सकाळी आपल्या सोसायटीच्या ग्राउंडवर झेंडावंदन ठेवू. पलीकडच्या झोपडपट्टीतल्या मुलांना बोलवू. झेंडावंदन झालं की आपण मंडळातल्या बायका जाऊ बरं का कुठेतरी ब्रेकफास्टला. मंजिरीच्या निरीक्षण शक्तीने टिपलेला अजून एक नमुना पाहूया पुढच्या संवादात. हे आज काहीतरी चुकल्यासारखं काय वाटतंय मला. अरे सोपं आहे. आपला सल्ला स्पेशालिस्ट नंद्या नाही आहे ना. अरे हां, म्हणूनच आज आपण बोलू शकतोय. नाहीतर काय. कोणीही काहीही सुचवलं की त्याचं आपलं पालुपद आहेच. त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत. खरंच दागिने, वस्तू, कपडे यांचा उपयोग मूल्य आहे हे निश्चितच. पण या गोष्टी नंतर जुन्या होतात, खराब होतात, हरवू शकतात, चोरीलाही जाऊ शकतात. म्हणूनच आपल्या प्रिय व्यक्तीला न हरवणारी, सतत ताजी राहणारी, सतत आनंद देणारी गोष्ट द्यायची असेल तर 4 आनंदाचे क्षण द्या. वो रात बुझा दो मेरा वो सामान लौटा दो. पैशाची नाही पण मनाची श्रीमंती अनपेक्षित ठिकाणी अनुभवाला येते कधीकधी. आणि मग जगामध्ये चांगुलपण अजून शिल्लक आहे हे बघून मनाला उभारी येते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण खरी हल्ले होते मी. तथाकथित प्रतिष्ठित श्रीमंत जमावातला कोणीतरी सीडी हातोहात लांबवतो आणि या गरीब माणसाला इमान विश्वास महत्त्वाचा वाटतो. कोण श्रीमंत कोण गरीब. अशीच एक अविश्वसनीय घटना. ही ऐकीव घटना नाही, प्रत्यक्ष घडलेली आणि नुकतीच अगदी या कलियुगातली स्वयंशिस्तीचा परिणाम सांगणारी अगदी बोलकी अशी. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. आपल्याच मनाला कबुली जबाब देण्यासाठी अचाट धैर्य पाहिजे आणि तो कबुली जबाब मागणारं आपलं मनही तितकंच कणखर पाहिजे. कालच्या कडूगोड आठवणी, उद्या काय होईल याचा धसका, या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता आत्ताचा क्षण साजरा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची सोबत करायला शिकणं. आपल्या स्वतःच्या सोबतीचं महत्त्व अधोरेखित करणारं रवींद्रनाथ टागोरांचं ते प्रसिद्ध गीत. जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, तू चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला रे. जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे.